आपल्या सगळ्यांना ऍक्सिडेंट होण्याच्या आधी व्हॉट्सअपवरती मेसेज आला असता तर किती बरं झालं असतं की आपला ऍक्सिडेंट होणार आहे. दुर्दैवाने ही गोष्ट घडत नाही. माझे एक क्लायंट आहेत, त्या क्लायंटचं असंच झालं होतं. त्यांनी ऍक्सिडेंट इन्शुरन्ससाठी मी त्यांना मागे लागलो होतो की ऍक्सिडेंट इन्शुरन्स करा. ते म्हणाले, अरे मी काय आज गाडी चालवतो का, कित्येक वर्षातून गाडी चालवतो, ऍक्सिडेंट वगैरे काय वेस्ट आहे ते पैसे, मला काय ऍक्सिडेंट इन्शुरन्सची गरज नाही. अगदी कमी पैशांमध्ये ऍक्सिडेंट इन्शुरन्स केला जातो. मी त्यांना सजेस्ट केलं की नाही करा करा, ते म्हणाले नाही. त्यांना ऍक्सिडेंट झाला, अनफॉर्च्युनेटली त्यांचा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर 15 दिवस ते दवाखान्यात ऍडमिट होते. पण त्या 15 दिवसांमध्ये त्यांना जाणीव झाली की त्यांनी तो ऍक्सिडेंटचा इन्शुरन्स टाळला नाही, कारण त्यांना ते जे फक्त 15 दिवस गेले ना, की छोटंसं एक इन्सिडेंट त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना असं वाटत होतं की ते 2 वर्षासाठी हॉस्पिटलमध्ये बेड रिटर्न आहेत का. मित्रांनो, इन्शुरन्स ना हा नेहमी तुमचा वेल्थ प्रोटेक्ट करण्यासाठी असतो. लोकांना फार गैरसमज आहे की इन्शुरन्स हा तुमचं नुकसान करण्यासाठी किंवा पैसे वाया जाण्यासाठी. अजिबात असं काही नाही. ऍक्सिडेंट इन्शुरन्स हा फार गरजेचा आहे, त्याला कधी इग्नोर करू नका. फार कमी पैशांमध्ये होतो. तुम्ही सुद्धा तुमचा हेल्थ इन्शुरन्स असू दे, लाईफ इन्शुरन्स असू दे, त्याच्या व्यतिरिक्त प्रॉपर ऍक्सिडेंट इन्शुरन्स आहे का नाही हे पहा. नसेल तर तो करून घ्या. आमच्याकडून ऍक्सिडेंट इन्शुरन्सच्या बद्दल किंवा इन्शुरन्सच्या बद्दल माहिती अजून करून घ्यायची असेल तर सेफ्टी असं कमेंट करा. दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. मी किंवा माझी टीम तुमच्याशी संपर्क साधेल. आणि जर भविष्यात तुमच्या कधी काही अडथळा निर्माण झाला तर त्यापासून तुझे फायदेशीर नुकसान होण्याचा जरी टाळता येईल.